चला तर मग आपण आज हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत. म्हणजे जो आपला हरभरा असतो तो पाला वाळवून भाजी तयार केली जाते. तर गावाकडे जवळ उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरी जवळपास असते ही भाजी. खूप खाल्ल्या जाते आणि चविष्ट पण लागते. त्याला ओरिजिनल गावरान हरभरा पाहिजे म्हणजे आंब छान उतरते. आत्ता जे आजकाल हरभरे यायला लागले त्याचे काय आंब एवढी उतरत नाही. तर हे बघा इथं मी लसूण सोललेला आहे तो टाकते आणि मी लसणाची पात पण कुटून घेतलेली आहे थोडीशी, कारण आता लसूण संपत आलेलं आहे त्यामुळे मग मी पात पण वापरते. हे बघा ह्याच्यामध्ये पात आणि हिरवी मिरची असं वाटलेलं आहे मी, तर ते पण मी टाकते याच्यामध्ये. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. तेल तुम्ही थोडंसं जास्तसुद्धा वापरू शकता किंवा कमी पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. तर असं छान परतून घ्यायचं याच्यामध्ये थोडंसं असं लालसर होईपर्यंत. लसूण आणि ही पात जर याच्यामध्ये परतली तर भाजीला खूप छान स्वाद लागतो. आणि याच्यामध्ये असं मस्त गरम पाणी टाकून देऊ. भाजीला जर आपण गरम पाणी वापरलं तर भाजीची चव अजून वाढते. याच्यामध्ये हळद टाकते मी. आता हिरवी मिरची टाकल्यामुळं आपल्याला इथं लाल तिखट टाकायची गरज नाही. तुम्ही ही भाजी लाल तिखटामध्ये सुद्धा बनवू शकता. तर माझ्याकडे हिरव्या मिरच्या होत्या त्यामुळं मी मग हिरव्या मिरच्याचीच बनवायला घेतलेली आहे. तर हे बघा इथं मी भाजी काढली आहे. याच्यामध्ये भाजी घेतलेली आहे हरभऱ्याची, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही डाळसुद्धा टाकू शकता आणि अख्खे शेंगदाणे पण घालू शकता, खूप छान लागतात. आता प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी आहे. तर आमच्या गावाकडं असं बनवतात. याच्यामध्ये डाळ टाकतात, पण आता सध्या माझ्याकडे डाळ नाही आहे आणायला, म्हणजे घेतलेली करायला टाकलेली आहे, पण ती काही अजून तयार झालेली नाही आहे डाळ. आणि इकडं मी थोडीशी चिंच भिजू घातलेली आहे, कारण आता अलीकडं मी सांगितल्याप्रमाणे भाजीला असं फारसं काही आंबटपणा नाही आहे. तर याच्यामध्ये अख्खे शेंगदाणे टाकून द्यायचे असे. शेंगदाण्याची पण चव खूप भारी लागते. आणि चवीनुसार मीठ तुम्हाला जसं आवडत असेल तसं कमी किंवा जास्त तुम्ही मीठ वापरू शकता. आणि असं मस्त उकळी आल्यानंतर मग आपण भाजी हटणार आहोत. तर याच्यामध्ये मी अख्खी अशी चिंच टाकली. तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा नुसता टाकू शकता. तर मी भाजी झाल्याच्या नंतर मग हे चिंच बाहेर काढून टाकते, असंही केलं तरी चालतं आहे. तर अगदी 2-3च बोटं मी घेतलेली त्या चिंच याच्यामध्ये टाकायला, कारण भाजीचं प्रमाण कमी आहे. मग आंबट होऊ नये म्हणून अगदी थोडीशी किंचित आंबट टाकावी असं म्हणजे हेतून मी थोडीशी घेतलेली आहे चिंच. आता इथं उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर मग आपल्याला पीठ, मीठ आणि जे शेंगदाण्याचं कूट मिक्स करून भाजी तयार केलेली आहे, तर ती भाजी आपल्याला याच्यामध्ये सोडायची आहे आता. तर हे बघा, हे असं एका हाताने चमच्याने हलवायचं आणि अशी भाजी टाकायची ह्याच्यामध्ये, उकळत्या ह्याच्यामध्ये. तर एक नंबर भाजी तयार होते बघा. तर किती घट्ट पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्ही ही भाजी आणि हे पीठ मिक्स केलेलं आपलं जे साहित्य आहे ते कमी किंवा जास्त मग तुम्ही वापरू शकता. कोणाकोणाला घट्ट आवडते आणि कोणाकोणाला असं चुरून खाण्यासाठी पातळसर भाजी लागते. तर आपण दोन्ही प्रकारे बनवू शकतो आपण, आपल्याला जशी हवी आहे तशी. तर आता इकडं आमच्याकडं गॅस संपलेला आहे आणि बाहेर पाऊस चालू आहे, त्यामुळं मग शेगडीवरच करावा लागतो आहे स्वयंपाक. तर हे बघा इथं असं मस्त भाकरी आणि आपली ही हरभऱ्याची भाजी रेडी झालेली आहे. आणि ही मस्त चुरूनसुद्धा अशी खायची, खूप भारी लागते. धन्यवाद.